तर विधानसभेच्या सभागृहामध्ये ऑनलाईन रमी खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची खुर्ची वाचली, पण त्यांना कृषी खात्यावर मात्र पाणी सोडावं लागलं. कोकाटेंचं कृषी खातं दत्ता भरणेंना तर भरणेंचं क्रीडा आणि युवक कल्याण खातं कोकाटेंना देण्यात आलं. राजीनामा घेण्याऐवजी केवळ खाते बदल केल्यामुळे विरोधकांनी पुन्हा टीकेची झोड उठवली आहे. पण कोकाटेंचं खातं बदललं असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी ही नामुष्कीच असल्याचं बोललं जात आहे. पाहूया याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट. माणिकराव कोकाटे मावळते कृषी मंत्री आणि उगवते क्रीडा मंत्री. कृषी मंत्री ते क्रीडा मंत्री व्हाया ऑनलाईन रमी असा माणिकराव कोकाटेंचा प्रवास झालाय. कोकाटेंच्या मंत्रिपदावर आलेलं संकट सध्या तरी केवळ खांदेपालटावर निभावलंय. त्यामुळे खातं बदललं असलं तरी वाटचाल थांबलेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि माझे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त आणि नियोजन मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल पुढे सुरू राहणार आहे. कोकाटे आणि रमी यांचं नातं आता इतकं घट्ट झालंय की विचारू नका. कोकाटेंच्या खातेपालटावर प्रतिक्रिया देताना सर्वपक्षीय नेत्यांना रमीवरून कोटी करण्याचा मोह आवरत नाहीये. एकीकडे देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये खेलो इंडिया इम्प्लिमेंट होत आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये रमी राव यांना ही जबाबदारी दिली जाते. खेळ असेल, मायनॉरिटीज असतील, या सगळ्यांचे इश्यू अतिशय गंभीर असतात आणि सरकार तेच आहे. त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला, महाराष्ट्र सरकारचा अपमान केला, सरकारला भिकारी म्हणलेल्या माणसाला पुन्हा एकदा एक वेगळं खातं देणं, कॅबिनेट मिनिस्ट्री ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे. आता कोकाटेंना दिलंय कुठलं खातं? क्रीडा मंत्री. क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात. कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? एक तर क्रीडा म्हणजे मला वाटतं अजूनही रमी हा ऑलिम्पिकमध्ये आलेला नाहीये की क्रीडा मंत्र्यांचा आदर्श घेऊन तुम्ही अजून काही क्रीडापटू तयार कराल. कोकाटेंना रमी खेळताना म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील, म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का? मुख्यमंत्री कल्पक आहेत, चांगले हुशार आहेत. त्यांनी रमी खेळणाऱ्याला खेळ खाते दिलेलं आहे, त्यामुळे आता ते चांगला खेळ वाढवतील पुढं. परंतु आमची मागणी स्पष्ट अशी आहे की सर्व दागी मंत्र्यांना ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे. काँग्रेसची तुलना करा, नुसता आरोप झाला, सिद्ध झाला नाही तरी त्यांना बाजूला ठेवलं. जोपर्यंत तुमचा आरोप सिद्ध होत नाही किंवा तुम्ही निर्दोष तुम्ही म्हणत नाहीत तोपर्यंत तुम्ही बाजूला व्हा. महाराष्ट्रातले अनेक मुख्यमंत्री असतील, केंद्रातले माझ्या काळातले किती मुख्यमंत्री, काही ना तर तुरुंगात जावं लागलं होतं आमचं सरकार असताना. की तुम्ही रमी खेळता का? चला मग आता क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळा आणि रमी या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता द्या. त्याला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी करा, त्याला एशियाड स्पर्धेमध्ये सहभागी करा आणि आता रमी खेळणाऱ्या माणसाला शिवछत्रपती पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे द्या. ही त्यांच्या करून असणारी आता या सरकारची अपेक्षा आणि त्याकरता त्यांना बहुतेक क्रीडा खातं दिलं असावं. क्रीडा मंत्रालय दिल्यामुळं दत्तात्रय भरणे हे देखील नाराज होते. त्यानंतर आता कारवाई म्हणून माणिकराव कोकाटेंना क्रीडा मंत्रीपद देण्यात आलंय. त्यामुळं क्रीडा मंत्रालय ही पनिशमेंट पोस्टिंग आहे का अशी ही चर्चा राज्यात सुरू झाली आहे. दुसरीकडे कोकाटेंचं वय आणि क्रीडा मंत्रीपद या बाबी विसंगत असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या दमानी यांना वाटतंय. नुसतंच एक पद बदलून दुसरं पद दिलं याला आपण कारवाई म्हणू शकतो का? आणि खरं क्रीडा विभाग जो त्यांच्याकडे दिला गेला, 2 वर्षात हा व्यक्ती 70 वर्षाचा होणार आहे. क्रीडा मंत्रीपद यांना देऊन यांना युवकांचा किंवा क्रीडा या गोष्टीशी यांचा संबंध काय? पण हे पद खाते वाटप जे झालं आता, ते पद बदलून यांना दुसरं खातं दिलं. तुम्ही त्याच्यात समाधान माना आणि गप्प बसा. या सरकारमध्ये मंत्रिपदावरून पहिली विकेट पडली होती धनंजय मुंडेंची. त्यांच्या पदाची जबाबदारी त्यानंतर छगन भुजबळांकडे देण्यात आली. शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट आणि योगेश कदम यांच्यावर देखील विरोधकांनी अधिवेशनात आरोपांची राळ उडवली होती.
मात्र अगोदर धनंजय मुंडे आणि आता माणिकराव कोकाटे यांच्या रूपानं केवळ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरच कारवाई होत असल्याचं चित्र आहे. मला असं वाटतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळाचे निर्णय घेण्यामध्ये जे आहेत सर्व अधिकार त्यांच्याकडे असतात. काय करायचं कमी जास्त सगळं ठरवत असतात. त्याच्याबद्दल मी कॉमेंट करण्यासारखं काही नाही. असं आहे की याच्यापूर्वी सुद्धा कृषी मंत्री खूप झाले ना महाराष्ट्रामध्ये. पी.के. सावंतापासून जे आहेत कृषी मंत्री होत आलेले आहेत. देशाचे सुद्धा कृषी मंत्री शरद पवार साहेब झालेले. तर असं एखाद्या खात्याच्या संदर्भामध्ये असं होतं काय असं काही मला वाटत नाही. कोकाटेंवर कारवाईचा निर्णय तिघांनी मिळून घेतल्याचं मुख्यमंत्री सांगतायत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र हा निर्णय मुख्यमंत्री आणि अजितदादांचा असल्याचं सांगत यापासून स्वतःला दूर ठेवणं पसंत केलंय. अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे. त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले. याच्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी अजितदादाने घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे. यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे. खात्यात बदल हीच कारवाई असे संकेत सरकारनं या खांदेपालटातून दिलेत. म्हटलं तर कारवाई झाली आहे, म्हटलं तर कारवाई टळली आहे. मंत्र्यांना खुर्ची वाचल्याचं समाधान आणि सरकारला कारवाई केल्याचं समाधानही मिळेल. मात्र कारवाईचं हे नवं स्वरूप जनतेच्या पचनी पडेल का हे समजण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.